And first few verses we are going to read 1 to 4. पहिली 4 वचनं आपण यावेळेस वाचणार आहोत. Children, obey your parents in the Lord, for this is right. Honor your father and mother. This is the first commandment with a promise, that it may go well with you, that you may live long in the land. Fathers, do not provoke your children to anger, but bring them up in the discipline and instruction of the Lord. May I request one of you to please read even in Marathi. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापाचा आदर करा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायुष्य असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडी सांगू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. Yes, may the Lord bless His words to our hearts and our souls. परमेश्वर आपल्या अंतःकरणासाठी ही वचनं आशीर्वादित करो. Let's pray and ask Lord's help. प्रार्थना करून प्रभूचं सहाय्य मागूया. Lord, we need more of you and we need more of your word. प्रभू, आम्हाला तुझी आणि तुझ्या वचनाची गरज आहे. Lord, this morning once again we request you, please help us by your spirit. आज सकाळी आम्ही पुन्हा एकदा तुला विनंती करतो, तुझ्या आत्म्याने तू आमचं सहाय्य कर. Lord, bless us by your gospel, by your word, and establish us in the faith. तुझ्या वचनाने आणि तुझ्या सुवार्तेने तू आम्हाला आशीर्वादित कर आणि तुझ्या विश्वासामध्ये तू आम्हाला स्थिर ठेव. Thank you, Lord, for saving us from the sins and bringing us in the marvelous kingdom of your Son. प्रभू, तू आम्हाला पापापासून तारलं आणि तुझ्या पुत्राच्या राज्यात आणून ठेवलेलं आहेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. Lord, help us to receive your word with love, honor, and by faith. प्रभू, आम्हाला तुझं वचन विश्वासाने आदराने स्वीकारण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. All honor, glory, and praises to your name. सर्व In मान Jesus महिमा Christ. गौरव तुला देऊन येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही मागतो. आमेन. Amen. Amen. If we begin from chapter 6, we will be in a great danger, in a great problem. इफिस्करा 6 मधून जर आपण सुरुवात केली शिकण्यासाठी, तर आपण मोठ्या समस्येमध्ये पडू. If we just tell the children, honor your father and mother, and if we tell the parents, do not provoke, but bring them in the discipline and instruction of the Lord, we will be in the great danger. जर आपण आपल्या लेकरांना सांगितलं की मुलांना तुम्ही आईबापांच्या आज्ञा माना आणि आईवडिलांना सांगितलं की तुम्ही आपल्या मुलांना चिडवू नका, तर आपण सर्वजण धोक्यामध्ये जाऊ. And to begin the sermon, we need to go back to chapter 2. आणि या संदेशाची सुरुवात करत असताना आपल्याला मागे इफिस 2 अध्यायाकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे. Before he gave the duties to the parents and to the church members and to the children, he showed how God in Christ Jesus made us alive. आईवडिलांना लेकरांना जबाबदाऱ्या देण्याच्या अगोदर इफिस 2 मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की कशा प्रकारे देवाने आम्हाला प्रभूमध्ये ख्रिस्तामध्ये जिवंत केलेलं आहे. He says that we were dead in trespasses and sin. आणि तो त्या ठिकाणी म्हणतो की आम्ही आमच्या पापामध्ये अपराधामध्ये मृत असे झालो होतो. And in verse 4 he teaches that but God, being rich in mercy because of the great love with which he loved us, he has given us new life. आणि वचन 4 मध्ये तो म्हणतो की परंतु देव जो दयेविषयी धनवान आहे, त्याने आम्हावर जी मोठी प्रीती केली तिच्यामुळे त्याने आम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे. While we were dead in trespasses and sins, he made us alive together with Christ. ज्यावेळेस आम्ही पापामध्ये मृत होतो त्यावेळेस आम्हाला ख्रिस्ताबरोबर त्याने जिवंत असे उठवलं आहे. For by grace you have been saved through faith, and this is not your own doing, it is the gift of God. कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुम्ही तारलेला आहात आणि हे तुम्हापासून नव्हे तर हे देवाचे दान आहे. He has shown this towering truth, this beautiful gospel first.
आणि हे सर्व सांगण्याच्या अगोदर त्यांनी ही सुंदर सुवार्ता त्याने दाखवलेली आहे. And then he gives the responsibilities and duties to the church members and to the parents and children. आणि त्याच्यानंतर मंडळीच्या सभासदांना, लेकरांना आणि जे पालक आहेत त्यांना त्या जबाबदाऱ्या त्याने दिलेल्या आहेत. Because God, who is rich in mercy, there is hope for the church, there is hope for the family, there is hope for the marriage. देव दयेविषयी धनवान आहे, म्हणून मंडळीच्या सभासदांना आशा आहे, कुटुंबासाठी आशा आहे, विवाहांसाठी आशा आहे, लेकरांसाठी आशा आहे. Because God, who is rich in mercy, and in Christ Jesus, He makes dead people alive. That's why there is a hope for the marriages, hope for the families, hope for the parenting. देव दयेविषयी धनवान आहे, म्हणून आमच्या पालकत्वाला आशा आहे, आमच्या कुटुंबांना आशा आहे आणि आमच्या वैवाहिक जीवनाला देखील आशा आहे. And that's why Apostle Paul, when he speaks about the parenting, he speaks to children and parents. He says that obey your parents in the Lord. And then to the fathers he says, but bring them up in discipline and instruction of the Lord, in the Lord and of the Lord. आणि म्हणून ज्यावेळेस पौल या ठिकाणी लेकरांशी आणि पालकांशी बोलत आहेत त्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञा, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञा माना. आणि त्याच प्रकारे जे पालक आहेत त्यांना तो म्हणतो की प्रभू संबंधी जी शिस्त आणि बोध यांच्याने त्यांचा प्रतिपाळ तुम्ही करा. So he is not talking to the outsiders, but he is talking to people who are in the Lord. आणि तो जे प्रभूमध्ये आहेत त्यांच्याशी बोलत आहे, प्रभूच्या बाहेर आहेत त्यांच्याशी नाही. Parenting outside of Eden, how it looks like. आणि एदेन बागेच्या बाहेर पालकत्व जे आहे ते कशा प्रकारे पाहायला मिळतं. And that means that we as the Christian families, we are living in the broken world. आणि ख्रिस्ती कुटुंब या नात्याने आपण भग्न अशा जगामध्ये आपण जगत आहोत. The world which is under the sin, under the curse, under the judgment of God. असं जग जे पापाखाली, शापाखाली आणि देवाच्या न्यायाखाली आहे. 8. Because of the cross, parenting is one of the greatest privileges. तरी देखील क्रूसाच्या कार्यामुळे पालकत्व जे आहे ती मोठा आशीर्वाद तो आहे. And this is the responsibility God gave to His people. त्याच प्रकारे ही एक जबाबदारी आहे देवाने आपल्या लोकांना दिलेली आहे. Children are not accident to the Christian families. आणि लेकरं जी आहेत ती ख्रिस्ती कुटुंबामध्ये कसल्याही प्रकारच्या अपघाताने नाहीत. Not only Christian families, but even the non-Christian families, the children are not by accident. ख्रिस्ती आणि ख्रिस्ती इतर लोकांच्या कुटुंबामध्ये देखील लेकरं जे आहेत ते कसल्याही अपघाताने नाहीत. All the children are gift from God. सर्व लेकरं देवापासून एक देणगी आहेत. But we need to understand that they are gifts to the parents. They are entrusted to the parents for a particular season only. आणि देवाकडून जरी हे दान आहे तरी देवाकडून त्यांच्या आईवडिलांना दिलेलं सुपूर्त केलेलं हे एक धन आहे. Although it is the greatest privilege and we have great responsibility of God, but outside of the Eden, it is a difficult task full of challenges. जरी ही मोठी धन्यता आहे तरी एदेन बागेच्या बाहेर या भ्रष्ट जगामध्ये हे खूप मोठं एक आव्हान आहे. There are people who think that just tick the box and everything will be all right, everything will fall in a place. आणि काही लोक आहेत ज्यांना वाटतं की काही गोष्टी आपण आपल्या यादीप्रमाणे टिक केल्या तर सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. 10 rules of how to grow the spiritual or godly children. आणि जणू काही 10 नियम ज्याच्याने आपल्या घरातली लेकरं जी आहेत ती आज्ञाधारक आणि प्रभूमध्ये कशी वाढवावी. Paul Tripp says that is heresy. आणि पॉल ट्रिप म्हणतात की ते ढोंग आहे. It won't work. आणि ते काम करणार नाही. We need cross, we need grace, we need to depend on God. आम्हाला कृपेची गरज आहे, वधस्तंभाची गरज आहे आणि ख्रिस्तावरती अवलंबून राहण्याची In गरज our आहे. culture, parenting is often measured by academic success. आणि आमच्या संस्कृतीमध्ये जे पालकत्व आहे लेकरांच्या शालेय विकासामध्ये आणि त्यांच्या यशामध्ये मोजलं जातं. And we know that the rat race in the society. आणि आपल्याला माहिती आहे की ही सर्वच ठिकाणी ही स्पर्धा चालू आहे.
The parenting is often measured by children's success, children's career, children's achievement, good behavior, social status. आणि लेकरांचं जे शालेय यश आहे, त्यांनी मिळवलेल्या गोष्टी आहेत, त्यांचं चांगलं नैतिक वागणं आहे, याच्यावरती त्यांचं आईवडिलांचं जे पालकत्व आहे त्याचं मोजमाप केलं जातं. And all those things are not bad in themselves. आणि या सर्व गोष्टी काही वाईट नाहीत, But God's standard is much higher. परंतु देवाचा जो दर्जा आहे तो अतिशय उंच आहे. The ultimate goal of Christian parenting is not merely to raise the successful children, ख्रिस्ती पालकत्वाचा उद्देश केवळ यश प्राप्त केलेल्या लेकरांना वाढवणं इतकंच नाही, but to raise disciples who know, love, and follow Christ. परंतु असे शिष्य उभे करणं, त्यांना वाढवणं आहे की जे ख्रिस्ताला ओळखतात, त्याच्यावर प्रीती करतात आणि जे ख्रिस्ताच्या मागे चालतात. Paul writes to Christian families in Ephesians 6:4 and summarizes the mission of parenting in one verse. आणि पौल ख्रिस्ती आईवडिलांना लिहित आहे इफिस 6:4 मध्ये, आणि तो थोडक्यामध्ये या सर्व गोष्टीची थोडक्यामध्ये तो सांगत आहे वचन 4 मध्ये. And in this verse, he says what Christian parents should avoid and what they should pursue. आणि या वचनामध्ये तो सांगत आहे की ख्रिस्ती पालकांनी कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीच्या मागे लागणं गरजेचं आहे. So he gives the negative first. He says, do not provoke your children. आणि तो अगोदर जे आहे तो निगेटिव्ह गोष्ट सांगत आहे की, आणि तो त्या ठिकाणी सांगत आहे की मुलांना चिडवू नका. Peter Masters, he has written a beautiful article on this 10 ways how parents they provoke their children. आणि पीटर मास्टर्स यांनी एक सुंदर पुस्तक लिहिले आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे आपण आपल्या लेकरांना चिडवतो. So this is the negative, do not provoke your children, and then the positive is discipline and instruction of the Lord. आणि हे नकारात्मक आहे की तुम्ही लेकरांना चिडवू नका, आणि त्याच्यानंतर सकारात्मक आहे की कशा प्रकारे तुम्ही प्रभूच्या शिस्तीमध्ये त्यांना वाढवू शकाल. We should have the bigger picture and the clear idea of our parenting. आम्हाला आमच्या पालकत्वाचं मोठं चित्र आणि स्पष्ट चित्र असणं गरजेचं आहे. Firstly, parents are stewards, not owners. आणि पहिली गोष्ट ही आहे की पालक जे आहेत ते कारभारी आहेत, ते मालक नाहीत. It might be shocking statement that we are not the owners of the children, but we are the stewards of the children. आणि कदाचित हे आश्चर्यकारक गोष्ट असेल की पालक हे कारभारी आहेत, ते काही मालक नाहीत. But sadly, parents they think that they are the owner of the children. दुर्दैवाने अनेक पालक अशा प्रकारे विचार करतात की ते लेकरांचे मालक आहेत. Bible very clearly teaches that children belong to God. आणि पवित्र शास्त्र अतिशय स्पष्टपणे सांगतं की लेकरं जे आहे देवाने दिलेलं धन आहे. Psalm 127:3, behold, children are a heritage from the Lord. आणि स्तोत्र 1 ते 127 मध्ये म्हटलेलं आहे की लेकरं जे आहे ते परमेश्वराने सोपवलेलं धन आहे. What does it mean by a heritage? Heritage means a gift entrusted to someone. आणि हेरिटेज जो शब्द वापरलेला आहे, धन जे आहे ते अशा प्रकारचं धन आहे की कुणाला तरी बक्षीस दिलेलं ती गोष्ट आहे. So parents often speak my child, but children are first God's children before they our childs. आणि Our ज्यावेळेस children. पालक या नात्याने आपण त्यांना माझी लेकरं म्हणतो, त्याच्या अगोदर हे समजणं गरजेचं आहे की ते लेकरं देवाने दिलेले आहेत. God is their maker, and He is the real and ultimate owner of our children. देव त्यांचा निर्माण करता आहे आणि तोच त्यांचा मालक आहे. God entrusts children to parents temporarily. देवाने पालकांना, लेकरांना तुमच्या स्वाधीन थोडक्या काळासाठी दिलेले आहे. We care for them, teach them, protect them, and guide them, but we do not own them. आम्ही त्यांची काळजी घेतो, आम्ही त्यांना शिकवतो, त्यांचं संरक्षण करतो, मार्गदर्शन करतो, परंतु याचा अर्थ हे नाही की आम्ही त्यांचे मालक आहोत. Although God is the owner of the children, parents are accountable. God holds parents accountable. जरी देव मालक आहे तरी पण देव आम्हाला या गोष्टीसाठी जबाबदार धरतो, लेकरांसाठी जबाबदार धरतो. One day every parent will give an account before God concerning how they cared for their children.
आणि एके दिवशी सर्व पालक जे आहेत ते आपल्या लेकरांसंबंधित कशा प्रकारे त्यांनी त्यांची काळजी घेतली याविषयी देवाला जाब देतील. The question will not be, did your child become rich? आणि त्या ठिकाणी देव हे प्रश्न विचारणार नाही की तुमचे लेकरं श्रीमंत झाले का, Did your child earn many degrees? तुमच्या लेकरांनी खूप शिक्षण प्राप्त केलं का, Did your child become famous? तुमची मुलं प्रसिद्ध झाली का. Again, these things are not evil and bad in themselves. आणि पुन्हा एकदा हे सांगू द्या की ह्या गोष्टी त्याच्यामध्ये वाईट नाही, But God's standard and His goal is higher than all these things. परंतु देवाचा दर्जा आणि देवाचा उद्देश या सर्वांपेक्षा अतिशय उंच आहे. The question will be, were you faithful in pointing your child to cross to Christ? आणि प्रश्न असा असेल की तुम्ही तुमच्या लेकरांना वधस्तंभाकडे निर्देशित करायला, वधस्तंभ दाखवण्यासाठी तुम्ही विश्वासू राहिला का. Hannah understood this truth regarding Samuel. She received him from God and dedicated him back to God. आणि हन्नाने हे सत्य शिकलं, तिने ते समजलं, तिने देवाकडून शमूएलाला मिळवलं आणि देवाला तिने शमूएलाचं समर्पण केलं. Christian parents should daily pray, Lord, these children belong to you. Help me shepherd them faithfully. Help me shepherd their hearts faithfully. ख्रिस्ती पालकांनी ही प्रार्थना करणं गरजेचं आहे की देवा, ही लेकरं तुझी आहेत आणि मला यांची काळजी घेण्यासाठी तू सहाय्य कर, विश्वासूपणे काळजी घेण्यासाठी सहाय्य कर. Parents must resist the temptation to live through their children. आणि पालकांनी लेकरांच्या जीवनातून जगण्याचा जो मोह आहे तो टाळणं गरजेचं आहे. Especially in our culture or maybe in different cultures, parents, they just want to live because of their children. आमच्या संस्कृतीमध्ये, अनेक संस्कृतींमध्ये ही गोष्ट पाहायला मिळते की आईवडिलांना केवळ त्यांच्या मुलांमुळेच जगणं ते पसंत करतात. Parenting becomes idol, or they idolize the parenting. आणि त्यांचं पालकत्व जे आहे ते जणू काही एका मूर्ती पूजेप्रमाणे ते बनून जातं. They must resist the temptation to live through their children. Children are not the vehicles for fulfill our ambitions. आणि अशा प्रकारचं मोह टाळणं गरजेचं आहे. आमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी देवाने दिलेले माध्यम नाही आहेत लेकरं. Sometime the business mentality or a transactional mentality that I have taken care of my children for this many years. Now this is the time that I should earn by them. Like I fed so much grass to the cow. Now this is the time the cow should give me lot of milk. आणि काही वेळेस ही देवाणघेवाण करण्याची जी वृत्ती आहे पालकांमध्ये पाहायला मिळते की आता इतके वर्ष मी त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे, त्यांच्या पायी खर्च केलेला आहे आणि त्यांच्याकडून आता मला काहीतरी मिळावं अशा अपेक्षेने ते आपलं पालकत्व करतात. So children are not vehicles for fulfilling our ambitions, but their souls interested to us by God. आमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी देवाने दिलेलं ते साधन नाही, परंतु त्यांचे जे आत्मे आहेत ते देवाने आम्हाला विश्वासूपणे सांभाळण्यासाठी सुपूर्द केलेले आहेत. The goal of parenting is discipleship, not mere behavior management. आणि जे पालकत्व आहे त्याचा उद्देश केवळ त्यांचं वर्तन चांगलं करणं नाही, तर त्यांना प्रभूच्या शिष्यत्वामध्ये वाढवणं आहे. Paul commands, bring them up in the discipline and instruction of the Lord. आणि पौल या ठिकाणी आज्ञा देत आहे की त्यांना तुम्ही प्रभूच्या शिस्तीमध्ये वाढवा. The phrase of the Lord is crucial. आणि म्हणून या ठिकाणी वापरलेली संज्ञा जी आहे की प्रभूमध्ये ही महत्वाची आहे. The goal is not merely moral children, but Christ-centered children. आणि याचा उद्देश केवळ नैतिकतेमध्ये चांगली लेकरं नाही, परंतु ख्रिस्त केंद्रित अशी लेकरं. Many parents succeed in producing polite children who say thank you to everyone and please to everyone, yet those children may still be spiritually dead. अनेक पालक जे आहेत ते लेकरांना चांगल्या शिस्तीमध्ये वाढवतात, जे दुसऱ्यांचे आभार मानतात किंवा दुसऱ्यांना क्षमा मागतात, परंतु तरी ते हरवलेल्या स्थितीमध्ये राहतात. Good manners are valuable, but they cannot save. चांगल्या सवयी जे आहेत
ते चांगले आहेत, परंतु त्याच्याने तारण घडू शकत नाही. So we cannot just be satisfied by the outward change or external change. आणि त्यांच्या वर्तनामध्ये हे जे बाह्य बदल घडतात त्याच्यामध्ये आपण समाधानी असू नये. And Jesus's command, Christ commanded, make disciples. The mission begins in the home. आणि ख्रिस्ताने आज्ञा दिलेली आहे की तुम्ही शिष्य करा आणि हे शिष्य तुमच्या घरापासून सुरुवात करा. The mission begins with the parenting. आणि याची सुरुवात जी आहे, या महान आज्ञेची सुरुवात जी आहे ती आपल्या पालकत्वाच्या जबाबदारीतून सुरू होते. Parents are primary disciplers of their children. पालक जे आहे आपल्या लेकरांचे पहिले शिष्य घडवणारे गुरु आहेत. The church assists, but parents carry the primary responsibility of discipleship. मंडळी यामध्ये मदत करते, परंतु प्राथमिक जबाबदारी जी आहे ती आई वडिलांची आहे. Yes, that's what even in the Old Testament, the Psalms and Deuteronomy chapter 6 speak about. आणि तेच आपल्याला जुन्या करारामध्ये, अनुवादामध्ये, स्तोत्रांमध्ये हे पाहायला मिळते. ह्याच प्रकारची शिकवण पाहायला मिळते. Teach your children the whole counsel of God. आणि लेकरांना देवाचे पूर्ण नियम, देवाच्या गोष्टी तुम्ही शिकवा. It is not just the duty of the pastor and Sunday school teachers, but it is the duty of the parents to teach the children at home the full counsel of God. आणि हे केवळ पालकांची आणि संडे स्कूलच्या शिक्षकांची जबाबदारी नाही, परंतु ही आईवडिलांची जबाबदारी आहे की देवाविषयीच्या सर्व गोष्टी त्यांना घरामध्ये शिकवणं. Parents should regularly teach God's holiness, human sinfulness, Christ's work, repentance and faith. पालकांनी ह्या गोष्टी सातत्याने शिकवणं गरजेचं आहे की देवाचं पावित्र्य, मनुष्याचं पाप, ख्रिस्ताचं कार्य, पश्चाताप, विश्वास, कृपा आणि प्रार्थना, उपासना या सर्व गोष्टी शिकवणं गरजेचं आहे. Children should hear the gospel repeatedly, quite often. आणि लेकरांनी आपल्या लेकरांनी वारंवार ख्रिस्ताची सुवार्ता ऐकणं गरजेचं आहे. Do my children, we need to ask the question, do my children hear more about the school success than Christ? आणि आम्ही स्वतःला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की माझी लेकरं शाळेच्या शिक्षणाबद्दल आणि त्याच्या यशाबद्दल जास्त ऐकतात किंवा ख्रिस्ताबद्दल ते जास्त ऐकतात. Because the Christian families are the embassies of Christ. Christian families are the temple of Christ. कारण ख्रिस्ती कुटुंब जे आहे ते जणू काही देवाचे राजदूत आहेत आणि ते देवाचं शिक्षण देणारे घर आहे. Do they hear more correction about the grades than instruction about God? आणि काय त्यांना वारंवार त्यांना मिळणारे जे मार्क आहेत किंवा शाळेमध्ये जे गुण त्यांना मिळतात त्याच्याविषयी त्यांना जास्त बोललं जातं की देवाविषयी चे जे नियम आहेत, देवाविषयीच्या गोष्टी आहेत त्या त्यांना जास्त शिकवल्या जातात. Those things are right and correct for the living on the earth. आणि या सर्व गोष्टी पृथ्वीवरल्या जीवनासाठी गरजेच्या आहेत आणि योग्य आहेत. But the real knowledge and the real wisdom and understanding comes only from God and only from the Bible. परंतु खरं ज्ञान जे आहे केवळ देवापासून येतं आणि पवित्र शास्त्रातून येतं. And that's why the parents should teach the word of the Lord to their children repeatedly. आणि म्हणून आईवडिलांनी आपल्या लेकरांना देवाचं वचन शिकवणं गरजेचं आहे. Discipleship must be intentional. आणि हे शिष्यत्व जे आहे ते हेतुपूर्ण असलं पाहिजे. This leads us to think that we are missionaries for our children and the mission begins in our home. आणि अशा प्रकारे विचार केला तर आपल्याला हे समजतं की आम्ही एक मिशनरी प्रमाणे आहोत आणि आम्हाला लेकरांमध्ये कार्य करायचं आहे. The parenting that God has given us, it is a missional parenting. आणि देवाने दिलेलं पालकत्व जे आहे ते मिशनरी कार्य आहे. And thirdly, shepherd the heart, not merely the behavior. आणि तिसरी गोष्ट, लेकरांच्या अंतःकरणाला तुम्ही शिस्त लावा, केवळ बाह्य वर्तनाला नाही. Shepherd the heart of your child. तुमच्या लेकरांच्या अंतःकरणाला तुम्ही शिस्त लावा, not just the outside behavior. केवळ बाह्य वर्तनाला नाही. Because God's concern is the heart. कारण देव मनुष्याच्या अंतःकरणाविषयी काळजी करतो. God repeatedly focuses on the heart of the people. आपण शास्त्रामध्ये वारंवार पाहतो की देव जो आहे मनुष्याच्या
हृदयाशी निगडित आहे आणि त्याच्याविषयी त्याला काळजी आहे. A man looks on the outward appearance, but the Lord looks on the heart. मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, परंतु देव अंतःकरण पाहतो. Parents often become preoccupied with outward actions. आणि अनेकदा पालक जे आहेत ते बाह्य वर्तनाकडे जास्त लक्ष देतात. However, behavior is merely fruit, the heart is the root. परंतु अनेकदा हे बाह्य वर्तन जे आहे ते केवळ एका फळाप्रमाणे आहे, परंतु हृदय जे आहे ते मुळाप्रमाणे आहे. And only the gospel of Lord Jesus Christ can transform the souls and the heart. आणि केवळ ख्रिस्ताची सुवार्ता जी आहे ती मनुष्याचं हृदय परिवर्तन करते. This principle is taught by Lord Jesus Christ. आणि हे तत्व जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलं. Sin originates within. आणि पाप जे आहे ते आतून बाहेर निघतं. Anger, pride, selfishness, rebellion emerges from our heart. राग, गर्व, स्वकेंद्रितपणा आणि देवाविरुद्ध बंड या सर्व गोष्टी मनुष्याच्या अंतःकरणातून बाहेर पडतात. Therefore, the parents must ask, why did my child lie? Why did my child disobey? What desire is ruling his heart? आणि म्हणून पालक या नात्याने आम्ही हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. माझा मुलगा किंवा मुलगी खोटं का बोलते, ती का आज्ञा मोडते आणि त्याच्या हृदयावरती कोणत्या गोष्टी राज्य करतात. And the answer is found in the Bible that man's heart is sinful. आणि याचं उत्तर पवित्र शास्त्रामध्ये मिळतं की मनुष्याचं हृदय कपटी आहे. The sin or the sinful nature is deep in people's heart and people's soul. पापाची वृत्ती जी आहे माणसांच्या अंतःकरणामध्ये अतिशय खोलवर रुजलेली आहे. When a child lies, the issue is not merely lie. The issue may be fear, pride, self-protection, self-love, love of self and self-centeredness. आणि काही वेळेस जेव्हा मुलं खोटं बोलतात त्यावेळेस त्यांची समस्या केवळ खोटं बोलणे ही नाही, परंतु त्याच्या मागे असणारं भय असू शकतं की त्याच्या मागे असणारं गर्व, स्वतःला सुरक्षित ठेवणं किंवा स्वतःवरती प्रीती करणं या गोष्टी असू शकतात. Learn your children to examine their hearts before God. Lead your children to examine their hearts before God. आणि लेकरांना तुमच्या आपल्या अंतःकरणाचं परीक्षण देवासमोर करण्यासाठी शिकवा. Fourthly, the gospel-centered parenting points children to Christ. चौथी गोष्ट सुवार्ता केंद्रित जे पालकत्व जे आहे ते लेकरांना ख्रिस्ताकडे निर्देशित करतं. Rules cannot save. नियम आम्हाला तारू शकत नाहीत. God's law reveals sin. देवाचं वचन पापाला उघड करतं. Rules are necessary. नियम गरजेचे आहेत. Boundaries are necessary. काही सीमा लावणं गरजेचं आहे. Discipline is necessary. शिस्त गरजेची आहे. But rules alone cannot transform the heart. परंतु केवळ नियम जे आहेत अंतःकरणाचं परिवर्तन करू शकत नाही. Only Christ and His grace and His gospel can transform and change the person. केवळ ख्रिस्त, त्याची कृपा आणि त्याची सुवार्ताच मनुष्याच्या हृदयाला बदलू शकते. Children need more than instruction. लेकरांना सूचनेच्या पलीकडे गोष्टी गरजेच्या आहेत. They need redemption. त्यांना मुक्तीची गरज आहे. They need Savior. त्यांना तारणाऱ्याची गरज आहे. Parents should constantly point children to Christ. आणि आईवडिलांनी नेहमी आणि सतत लेकरांना ख्रिस्ताकडे निर्देशित करणं Parents गरजेचं should आहे. every day speak about the gospel in home. आणि आईवडिलांनी नेहमीच आपल्या लेकरांसमोर सुवार्तेविषयी बोलणं गरजेचं आहे. When children fail, remind them Christ forgives sinner. Christ receives repentant people. Christ died for guilty people. Christ rose again for the sinners. आणि ज्यावेळेस लेकरं अपयशी ठरतात त्यावेळेस त्यांना ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे की ख्रिस्त पापांची क्षमा करतो, तो पश्चातापी हृदयाला स्वीकारतो, तो जे पापी आहेत त्यांच्यासाठी ख्रिस्त मरण पावला आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. While pointing children to Christ, we need to avoid the two dangers. आणि ख्रिस्ताकडे निर्देशित करत असताना आम्हाला दोन धोके जे आहेत ते टाळणं गरजेचं आहे. Legalism. पहिलं म्हणजे कट्टरपंथीपणा. Legalistic parents or parenting teaches God loves you when you perform well. आणि कट्टरपंथी पालक जे आहे ते अशा प्रकारे शिकवतात की ज्यावेळेस तू व्यवस्थित किंवा चांगलं करतोस त्यावेळेस देव तुझ्यावर प्रीती करतो. This creates pride or despair in them. आणि अशा प्रकारच्या शिकवणीमुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये गर्व निर्माण होतो किंवा निराशा निर्माण होते.
And then antinomianism. Antinomianism, another Swairachar. ओके. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती स्वैराचार. Permissive parenting ignores sin. आणि जी मोकळीक देणारे पॅरेंटिंग आहे ती पापाकडे दुर्लक्ष करते. So these are the two dangers in our parenting. आमच्या पालकत्वामध्ये हे दोन धोके आहेत. Legalistic parenting, that they gave so many list of rule or so many rules, कट्टरपंथी पालक जे आहेत ते खूप सारे नियम देतात and they teach that if you perform well, God will love you, God will receive you. आणि ते सांगतात की जर तुम्ही चांगले वागला तर देव तुमच्यावर प्रीती करेल, देव तुमचा स्वीकार करेल. And that kind of parenting can produce hypocritical children, hypocritical Christians. आणि अशा प्रकारचे पालकत्व जे आहेत ते जे ढोंगी लेकरांना तयार करते. And that can create the proud or discouraged Christians. आणि अशा प्रकारे ते गर्विष्ठ होऊ शकतात किंवा ते निराश असे ख्रिस्ती मुलं बनू शकतात. And then antinomianistic or antinomianism, that permits sin or ignores the sin. आणि दुसरी गोष्ट जी आहे की अशा प्रकारचं पालकत्व ज्या ठिकाणी पापाकडे दुर्लक्ष केलं जातं, This creates rebellion. आणि त्यामुळे देखील बंडखोरी निर्माण होते. And the gospel avoids both the extremes. जे सुवार्ता आहे ही दोन्ही धोके जे आहेत ते टाळते. The gospel avoids antinomianism as well as legalism. आणि सुवार्ता जी आहे ती मोकळीक आणि जे कट्टरपंथीपणा या दोन्ही गोष्टीला टाळतं. So as a parents, do not ignore the sin committed by your children. आणि पालक या नात्याने तुमच्या लेकरांनी केलेल्या पापाकडे दुर्लक्ष करू नका. And then do not give them rigid rules where they will believe that if they behave well, God will accept them or God will love them more. आणि त्याच प्रकारे त्यांना कडक असे नियम देऊ नका की ज्याच्याद्वारे त्यांना वाटेल की ते पाळल्याने देव माझ्याकडे लक्ष देईल किंवा देव माझ्याकडे दुर्लक्ष करेल. Make Christ the center of your family, center of your talk. आणि ख्रिस्त जो आहे तुमच्या कुटुंबामध्ये प्रमुख असू द्या. Let the children hear gospel repeatedly. Let the children hear gospel more in the family. लेकरांना तुमच्या घरामध्ये सुवार्ता नेहमी ऐकू द्या. Fifthly, parents teach most powerfully by example. आणि पाचवी गोष्ट जी आहे, आई वडील जे आहेत लेकरांना जास्त गोष्टी आपल्या जीवनाच्या उदाहरणातून शिकवतात. And Wadi Bokam says that one of the wonderful examples parents can give to their children, or one of the wonderful gifts parents can give to their children, and that is a godly marriage. आणि ओडी बुकम असं म्हणतात की एक चांगलं उदाहरण आणि चांगलं देणगी आपल्या लेकरांना आई वडील काय देऊ शकतात, तर त्यांच्या समोर ज्यावेळेस ते एक चांगला वैवाहिक जीवन ते जगतात त्यावेळेस. Great school, great success, or many facilities, yes, parents can give to their children, but one of the wonderful gifts that parents can give to their children, and that is that when the children they see how godly their parents are. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही देऊ शकता त्यांना, चांगली शाळा, चांगलं शिक्षण, सुखसोयी या तुम्ही गोष्टी देऊ शकता, परंतु अतिशय महत्त्वाची मोठी देणगी तुम्ही देऊ शकता ती म्हणजे एक देवभीरू आईवडील जे ख्रिस्ताच्या अधीन आहेत आणि जे आपल्या विवाहाद्वारे देवाचा गौरव करतात. When the children see how the dad, how the father loves their mom like Christ, and how the mom is submitting to dad like the church submits to Christ. आणि ज्यावेळेस लेकरं पाहतात की आपले पिता जे आहेत आपल्या आईवरती कशा प्रकारे प्रीती करतात आणि आपली आई जी आहे ती आपल्या पित्याच्या अधीन राहते जशी मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे. Children watch more than they listen. आणि लेकरं जे आहे ते ऐकण्यापेक्षा जास्त पाहणारे असतात. Parents often wonder why children imitate their sins rather than their instruction. आणि अनेक वेळा पालक या नात्याने आपल्याला हा प्रश्न पडतो की आम्ही दिलेले ज्या सूचना आहेत ते पाळण्याच्या ऐवजी आमची जी पाप आहेत त्याचं अनुकरण ही लेकरं कशा प्रकारे करतात. Answer is simple. Children learn from what they see. आणि उत्तर सोपं आहे, लेकरं ज्या गोष्टी पाहतात त्यातून ते शिकतात. If the parents love the world
And if the parents they have hope in the world, the children will start hoping in the world. आणि ज्यावेळेस आई वडील यांना जगाची आवड असते, जगावर प्रीती करतात आणि जगावरती आशा ठेवतात, त्यावेळेस लेकरंही साहजिक रीतीने जगाकडे पाहतात, जगावर प्रीती करतात. So as a parents we need to show them by our prayers, by our talk, and by our example that our hope is in the Lord, our hope is in the gospel, our hope is not in this world. आणि लेकरांचे आई वडील या नात्याने आम्हाला हे दाखवणं गरजेचं आहे की आमची आशा आणि आमचा विश्वास जो आहे तो ख्रिस्तावरती आहे, या जगामध्ये नाही तर ख्रिस्तावर, त्याच्या सुवार्तेमध्ये आहे. So many social media influencer are dying by suicide. आणि अनेकसे सोशल मीडियावरती जे प्रेरणादायी भाषण देतात ते निराशेमध्ये स्वतःला गळफास देऊन मरण पावतात. The real stars. आणि अनेक व्हिडिओ यूट्यूबवरती किंवा मीडियावरती जे व्हिडिओ टाकणारे जे नायक आहेत असे लोक देखील. Yes, because they are discouraged. कारण ते निराश पावतात. They have hope in the world. They were living for the world, for the affirmation from the world. कारण ते जगाकडून मान्यता मिळवण्यासाठी, जगासाठी आणि जगाच्या प्रसिद्धीसाठी ते जगतात. And nobody taught them that their real identity is in God. Real identity is in Christ Jesus. आणि कोणी त्यांना हे सांगितलेलं नसतं की त्यांची खरी ओळख देवामध्ये आहे, ख्रिस्तामध्ये आहे. And parents can give that real example in the home by showing that they hope that when they hope in God, when they hope in the gospel. आणि आई वडिलांनी हे खरं उदाहरण लेकरांना दाखवणं गरजेचं आहे, ज्यावेळेस त्यांची आशा ख्रिस्तावरती असते, त्यांचा विश्वास ख्रिस्तावरती असतो. So parents teach most powerfully by example. आणि आई वडील जे आहेत ते आपल्या जीवनातून, आपल्या उदाहरणातून सर्वात प्रभावीपणे लेकरांना शिकवतात. Pray with them. त्यांच्यासोबत प्रार्थना करा. Read Bible with them. त्यांच्यासोबत शास्त्र वाचा. If mom show them how you love and submit your husband. आणि आपली आई आपल्या पतीवरती कशा प्रकारे प्रीती करते आणि त्याच्या अधीन राहते. If dad show how you sacrificially love and serve your wife and family. जर पिता आहे तर तुम्ही कशा प्रकारे त्यागपूर्ण आपल्या कुटुंबावरती प्रीती करता, सेवा करता. Show to your children when you sin how you repent and how you confess the sins. आणि ज्यावेळेस तुम्ही पाप करता त्यावेळेस कशा प्रकारे तुम्ही पश्चाताप करता आणि पापांची कबुली करता हे त्यांना पाहू द्या. Mirror that repentance, model that repentance. आणि तो पश्चाताप जीवनातून दाखवा आणि तो तुम्ही अनुकरण करा. It is not just confessing sins to the Lord, but confess your sins to one another in the family. आणि केवळ इतकंच नाही की प्रभूला त्या पापांची कबुली देणं, परंतु एकमेकांना देखील त्या पापांची कबुली देणं. One of the most powerful thing a parent can do is say, I was wrong, please forgive me. आणि अतिशय मोठी गोष्ट एक आईवडील या नात्याने तुम्ही करू शकता की तुम्ही असे म्हणू शकता की मी या ठिकाणी चुकलो आहे, कृपा करून माझी क्षमा करा. As a mother, confess your sin to your husband, to your spouse, and let the children see that one. As the dad, confess your sin to your wife when you go wrong, and let the children see that, watch that. आणि आई वडील या नात्याने तुम्ही आपल्या लेकरांना हे पाहू द्या की तुम्ही आपली पापे, एकमेकांविरुद्ध केलेली पापे एकमेकांसमोर कबूल करता. Children need to see a genuine repentance in parents. लेकरांना तुमच्यामध्ये खरा पश्चाताप पाहणं गरजेचं आहे. And model of the faith. आणि विश्वासाचं अनुकरण, विश्वासाचं उदाहरण पाहणं गरजेचं. Let your children see prayer, worship, scripture reading, dependence on God, and joy in Christ in your life. तुमच्या जीवनामध्ये लेकरांना पाहू द्या प्रार्थना, उपासना, पवित्र शास्त्राचं वाचन, देवावरती अवलंबून राहणं आणि ख्रिस्तामध्ये आनंद करणं. A father may teach prayer every day, but if his children never see him pray, his teaching loses the power. पिता लेकरांना शिकवू शकतो प्रार्थना करण्यासाठी, परंतु ज्यावेळेस लेकरं पाहतात की पिता स्वतः प्रार्थना करत नाही त्यावेळेस ते अपयशी ठरतात. Children learn Christianity not only from sermons but from observing parents as well.
लेकरं ख्रिस्ती जीवन केवळ उपदेशातून शिकत नाहीत, परंतु आई वडिलांच्या जीवनातून ते शिकतात. The greatest sermon many children hear is the life of their parents. आणि सर्वात मोठा उपदेश आपल्या लेकरं ऐकतात ते म्हणजे आपल्या आई वडिलांचं जीवन. Sixthly, discipline is redemptive, not punitive. आणि सहावी गोष्ट जी आहे, शिस्त जी आहे ती तारण करणारी आहे, ती शिक्षा देणारी नाही. Discipline reflects God's fatherly love. आणि जे शिस्त आहे देवाची पित्याप्रमाणे जी प्रीती आहे ती दाखवते. Yes, here it is. Paul says, bring them up in the discipline and instruction of the Lord. आणि या ठिकाणी पौल म्हणतो तर प्रभू संबंधी शिस्त व बोध यांनी त्यांचा प्रतिपाळ करा. So again, it is of the Lord. So it is discipline is redemptive, not punitive. आणि या ठिकाणी पुन्हा म्हटलेलं आहे की प्रभू संबंधी, आणि त्यातून आपल्याला बोध होतो की जे शिस्त लावणं जे आहे ती तारणारी आहे, ती दंडात्मक नाही. Discipline reflects God's fatherly love. आणि जे शिस्त आहे देवाची पित्याप्रमाणे जी प्रीती आहे ती दाखवते. God discipline His children because He loves them. देव आपल्या लेकरांना शिस्त लावतो, शासन करतो, कारण तो त्यांच्यावर प्रीती करतो. Children, Christian parents should do the same. आणि ख्रिस्ती पालकांनी देखील हे करणं गरजेचं आहे. We discipline our children because we love them. आम्ही त्यांच्यावर प्रीती करतो म्हणून आम्ही त्यांना शिस्त लावतो. With fatherly care, as Heavenly Father has shown us. आणि पित्याच्या हृदयाने आम्ही जसं स्वर्गीय पित्याने आमच्यावर प्रीती केली. Discipline should never be revengeful or be revenge. आणि शिस्त लावणं जी आहे ती सूड घेण्यासारखी नसावी. Discipline should never be uncontrolled anger by uncontrolled anger. आणि शिस्त लावणं जे आहे ते अनावर झालेल्या रागाप्रमाणे नसावी. Discipline should not be because of my honor or my name. आणि शिस्त लावणं यासाठी नसावं की माझ्या नावासाठी, माझ्या नावामुळे. Discipline should not be parent centered only. आणि शिस्त लावणं जी आहे केवळ पालक केंद्रित नसावं. The pattern of the discipline is given in the Bible. Heavenly Father, He disciplines His children because out of care and because of His love. शिस्त लावण्याचा नमुना पवित्र शास्त्रात आपल्याला पाहायला मिळतो, कारण देव त्याच्या लेकरांवरती प्रीती करतो, त्यांची काळजी तो करतो, म्हणून तो त्यांना शिस्त लावतो. And sometimes we see that when parents discipline, they sin more than the children. आणि काही वेळेस आपण पाहतो की ज्यावेळेस पालक आपल्या लेकरांना शिस्त लावतात, त्या शिस्त लावण्याच्या प्रक्रियेमध्ये लेकरांपेक्षा ते जास्त चुकतात, लेकरांपेक्षा ते जास्त पाप करतात. Because sometimes the children, they make noise. कारण काही वेळेस मुलं गोंधळ करतात. And in order to stop that noise, parents yell. They shout at them. They shout on a larger scale. आणि अशा वेळेस लेकरं त्यांना आई वडील त्यांना शांत करण्यासाठी लेकरांपेक्षा मोठ्या आवाजाने ओरडत राहतात. So who sins in a bigger scale here? आणि या ठिकाणी मोठं पाप कोण करतं? Yes. So discipline should be out of care, out of love. लेकरांना शिस्त लावणं जे आहे लेकरांच्या काळजीमुळे आणि प्रीतीमुळे असावं. Should not by uncontrolled anger, should not be revengeful. आणि ते सूड घेण्यासाठी नसावं आणि ते ताबा नसलेल्या रागाने नसावं. And discipline should not be parent centric. It is for my glory, my name. आणि ते पालक केंद्रित नसावं की ते माझ्याच नावासाठी आणि माझ्या गौरवासाठी आहे. And the purpose of the discipline is restoration. Bible very clearly teaches that. आणि याचा उद्देश जो आहे ते लेकरांचं पुनर्स्थापन होणं या उद्देशाने ते शिस्त लावणे असावं. The goal is restoration, correction, growth and wisdom. आणि उद्देश जो आहे तो त्यांचा पुनर्स्थापना होणं, त्यांचं सुधारणा होणं, त्यांची वाढ होणं आणि त्यांनी ज्ञानामध्ये शहाणपणामध्ये वाढावं या उद्देशाने शिस्त लावणं असावं. Yes, by harsh discipline, parents can provoke the children. आणि ज्यावेळेस आम्ही कडक शिस्त लावतो त्यावेळेस आम्ही लेकरांना चिडवतो. Paul says, do not provoke your children to anger. आणि पौल या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही आपल्या मुलांना चिडवू नका. Parents provoke children
when they are harsh, inconsistent, unreasonable, hypocritical, and angry. आणि ज्यावेळेस पालक आपल्या लेकरांना अतिशय कडकपणे शिस्त लावतात आणि काही वेळेस त्यांच्या जीवनामध्ये सातत्य नसतं आणि काही वेळेस कारण नसताना ते रागावतात, काही वेळेस ढोंग करतात आणि जास्त रागाने त्यांच्याशी वर्तन करतात. त्यावेळेस आईवडील जे आहेत ते लेकरांना प्रभूमध्ये मुलांना चिडवतात. Parents provoke children because of their ungodly lifestyle. आणि त्यांच्या देवाविरहित असणाऱ्या जीवनशैलीने ते लेकरांना चिडवतात. Parents can provoke children when the one spouse is not faithful to the other spouse. आणि ज्यावेळेस एक जोडीदार आई किंवा वडील दुसऱ्या जोडीदाराशी विश्वासूपणे वागत नाहीत त्यावेळेस आम्ही लेकरांना चिडवतो. When the parents see a dad is insulting, disrespecting their mother, father provokes, and vice versa. आणि ज्यावेळेस लेकरं पाहतात की वडील आपल्या आईला मान देत नाही, सन्मान देत नाही आणि ज्यावेळेस आई आपल्या पतीला सन्मान देत नाही त्यावेळेस ते चिरडीस येतात. When parents do not care and protect them, children are provoked. आणि ज्यावेळेस आईवडील आपल्या लेकरांची काळजी घेत नाहीत, त्यांचं संरक्षण करत नाही. And such parenting often produces resentment rather than godliness. आणि अशा प्रकारचं पालकत्व जे आहे ते धार्मिकतेच्या ऐवजी निराशा निर्माण करतं. Before disciplining the children, we need to ask, am I acting out of love or out of frustration? आणि लेकरांना शिस्त लावण्याच्या अगोदर आम्हाला स्वतःला हे विचारणं गरजेचं आहे, काय मी या ठिकाणी प्रीतीने वागत आहे किंवा मला जी चिडचिड होत आहे त्याच्याने मी वागत आहे. Do not discipline children out of the pressure from the society. आम्ही लेकरांना समाजाच्या दबावामुळे आम्ही शिस्त लावू नये. What my neighbors will say about me. आणि माझे शेजारी माझ्याविषयी काय म्हणतील हा विचार करून शिस्त लावू Do नये. not discipline the children because of the Christian, the pressure from the church or pressure from the Christians. आणि मंडळीतून आलेल्या दबावामुळे किंवा ख्रिस्ती लोकांच्या दबावामुळे लेकरांना शिस्त लावू नये. We will do more harm than the godliness. अशा वेळेस आम्ही लेकरांना आणखी जास्त त्यांचं नुकसान करू. By disciplining, show them the love and care of the Father, the character of our God. आणि त्यांना शिस्त लावत असताना आम्ही आमच्या वर्तनातून देव जो पिता आहे त्याचाच गुणस्वभाव आम्ही त्यांना शिस्तीच्या मार्गातून दाखवू. And finally, parents are faithful servants, not savior and not sovereign. आणि सरते शेवटी जे आहे आई वडील जे आहे ते विश्वासू सेवक आहेत, ते तारक नाहीत. Yes, sometimes we want to force conversion on them. काही We want वेळेस to forcefully convert their heart. काही वेळेस आम्ही जबरदस्तीने त्यांच्या हृदयाचं परिवर्तन करायचा प्रयत्न करतो. Yes, we need to preach the gospel to them, live by example, read the Bible with them, pray with them, but we need to understand that none of us can transform or change the soul or the heart of the child. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे, आम्ही त्यांना शिस्त लावणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, त्यांच्यासाठी आदर्श जीवन जगणं या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. परंतु हे समजणं गरजेचं आहे की आम्ही त्यांचं हृदयाचं परिवर्तन यातून करू शकत नाही. Neither we are sovereign nor we are saviors. आम्ही तारणारे देखील नाहीत आणि आम्ही सार्वभौम देखील नाहीत. Only God saves. केवळ देवच जो आहे तो तारतो. Parents can teach, parents can pray, parents can discipline. आई वडील जे आहे ते लेकरांना शिकवू शकतात, त्यांना शिस्त लावू शकतात, त्यांना शिक्षण देऊ शकतात. Parents can model godliness. त्यांच्या समोर आदर्श ठेवू शकतात धार्मिक जीवनाचा. But only God can regenerate the heart. केवळ देवच जो आहे तो हृदयाचं नवीनीकरण करतो. As the parents, we need to trust God's sovereignty and His timing for the salvation, redemption of our children. आणि पालक या नात्याने आम्ही देवाच्या सार्वभौमत्वावरती अवलंबून असणं गरजेचं आहे, देवाच्या वेळेवरती अवलंबून असणं गरजेचं आहे. Yes, quite often we get discouragement when we see other children, they are getting baptized, or other children, they are behaving well. आणि अनेक वेळा आम्ही
याच्यामुळे चिरडीस येतो किंवा आम्ही निराश होतो ज्यावेळेस आम्ही पाहतो की दुसऱ्यांची लेकरं जे आहे ते प्रभूमध्ये वाढत आहे, कोणी बाप्तिस्मा घेत आहे, कोणी सेवेमध्ये वाढत आहे. But as the Christian parents, we need to trust the Lord. God is the one who raises the dead by grace, आणि through हा- faith, and by Lord Jesus Christ. ख्रिस्ती पालक या नात्याने आम्ही देवावरती अवलंबून राहणं गरजेचं आहे की देव जो आहे तो मृतांना मेलेल्यातून उठवतो, तो त्यांना ख्रिस्तामध्ये नवीन जीवन देतो, तो त्यांना परिवर्तित करतो. What we believe and what we preach, we need to even believe that for the salvation of our children. आणि जे आम्ही विश्वास ठेवतो आणि जे आम्ही शिकवतो ते आम्ही आमच्या लेकरांच्या तारणासाठी देखील विश्वास ठेवणं गरजेचं आहे. Salvation belongs to the Lord. तारण हे देवाचं आहे And we need to believe that truth even for the redemption and transformation of our children. आणि आमच्या लेकरांच्या तारणासाठी परिवर्तनासाठी हे सत्य स्वीकारणं गरजेचं आहे. We are not saviors nor sovereign. आम्ही लेकरांचे तारणारे नाहीत आणि आम्ही सार्वभौम देखील नाही. Parents are responsible for faithfulness, not the result. आम्ही आमच्या पालकत्वासाठी विश्वासू असणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे, आणि त्याच्यातून येणाऱ्या फळासाठी आम्ही जबाबदार नाही. Keep on praying for the transformation of your children. आपल्या लेकरांच्या परिवर्तनासाठी प्रार्थना करत राहा. Many believers came to Christ because their parents were faithfully praying for them. अनेक लेकरं जे आहेत, अनेक विश्वासणारे जे आहेत ते आपल्या आईवडिलांच्या विश्वासूपणामुळे प्रभूकडे आले. Augustine of Hippo went astray from God, but his mother Monica prayed persistently for him. ऑगस्टिन हिप्पो जे आहेत ते देवापासून भकले होते, परंतु त्यांची आई जी आहे ती नेहमी त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करत असे. The Lord heard her prayer and the Lord transformed Augustine. प्रभूने त्यांच्या आईची प्रार्थना ऐकली आणि ऑगस्टिनचं परिवर्तन केलं. Do not lose heart. Continue praying. आणि निराश होऊ नका, प्रार्थना करत राहा, Continue teaching. त्यांना शिकवत राहा, Continue trusting God. प्रभूवरती विश्वास करत राहा. The mission of Christian parenting is not merely raising well-behaved children. It is raising disciple of Jesus Christ. आणि ख्रिस्ती पालकत्वाचा जे उद्देश आहे केवळ अशा लेकरांना वाढवणं नाही की ज्यांचं वर्तन चांगलं असेल, परंतु अशा लेकरांना वाढवणं जे ख्रिस्ताचे अनुयायी असतील, ख्रिस्ताचे शिष्य ते असतील. Therefore, remember that your children belongs to God. आणि म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा की तुमची लेकरं जी आहेत ती देवाची आहेत. Pursue discipleship, not merely behavior. आणि लेकरांना शिष्यत्वामध्ये वाढवण्याच्या मागे लागा, केवळ त्यांच्या वर्तनामध्ये बदल करण्याच्या मागे नाही. Shepherd the heart of the child, care for their soul. त्यांच्या हृदयाचा प्रतिपाळ करा आणि त्यांच्या आत्म्याची काळजी करा. Point children continually to Christ. लेकरांना सतत ख्रिस्ताकडे निर्देशित करा. Model repentance and faith. नेहमी त्यांच्या समोर पश्चाताप आणि विश्वासाचा आदर्श तुम्ही द्या. Practice loving and caring discipline. आणि नेहमीच त्यांच्या प्रती शिस्त आणि प्रीती या दोन्ही गोष्टी तुम्ही दाखवा. Trust God for the result. Trust God for their transformation and their salvation. आणि याच्या परिणामासाठी परमेश्वरावरती भाव ठेवा. Parents are not savior. Jesus Christ is savior. पालक जे आहेत ते तारणारे नाहीत, प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आहे. Our calling is to faithfully bring our children to Him and pray that God by His grace will make them His own. आमचं पाचारण या गोष्टीसाठी आहे की आम्ही सतत आपल्या लेकरांना त्या देवाकडे आणावं आणि देवाने त्याच्या दयेने आणि कृपेने त्यांना त्या लेकरांना आपलं करावं. May the Lord bless our hearts and souls by His word. प्रभू आपल्या अंतकरणांना या वचनांद्वारे आशीर्वादित करो. Yes, we have failed many times. हो, आम्ही पालक या नात्याने अनेक वेळा अपयशी झालेलो आहोत. And we should not think that now there is no time for us. आणि असा विचार आम्ही करू नये की आता वेळ गेलेली आहे. In whatever level of our Christian life we are, or whatever age we have, God gives grace to all the parents. आणि ख्रिस्ती जीवनाच्या कुठल्याही वयामध्ये कुठल्याही टप्प्यामध्ये आम्ही असू तरी देखील देव आम्हाला त्या स्थितीमध्ये कृपा पुरवतो. As a parents,
We need to run to the cross. We need to run to Christ Jesus. पालक या नात्याने आम्हाला ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडं प्रभू येशू ख्रिस्ताकडे धावणं गरजेचं आहे. The grace that our children need, the same grace as the parents we need. जी कृपा आपल्या लेकरांना आवश्यक आहे, गरजेची आहे, तीच कृपा आम्हाला देखील आवश्यक आहे.